पुणे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. तब्बल 217 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,20,000 रुपयांची रोकड चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीतील 10,63,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 मे 2026 रोजी जुळे सोलापूर येथील कल्याणनगर भाग 2 मधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सुमारे 217 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,20,000 रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शहर गुन्हे शाखेचे विशेष पथक कार्यरत करण्यात आले होते. घटनास्थळी कोणतीही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही पोलिसांनी परिसरातील आणि सोलापूर-पुणे मार्गावरील तब्बल 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील हडपसर येथे छापा टाकून सुरजित सिंह राजपाल सिंह टाक या सराईत आरोपीला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने उत्तर प्रदेशातील त्याचा साथीदार म्हणजेच मंजित कुमार याच्यासोबत मिळून ही घरफोडी केल्याची कबुली केली. तपासादरम्यान चोरीतील सोन्याचे दागिने पुण्यातील 2 व्यक्तींना विकल्याचे समोर आले आहे. तसेच उर्वरित दागिने पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाला चोरीचे असल्याची माहिती असतानाही विकल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या तिघांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 156.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले साहित्य आणि एकूण 10,63,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश